आणि यानंतर आपण लोकसभेच्या तयारीविषयीच्या विविध पक्षांमध्ये सुरू असलेल्या घडामोडींच्या 9 बातम्या पाहूया। मनसे लोकसभेच्या 15 ते 20 जागा लढवणार। पुण्यामध्ये मनसे सरपंच ग्रामपंचायत सदस्यांच्या मेळाव्यादरम्यान बाळा धानगावकर यांची प्रतिक्रिया। कल्याण डोंबिवली लोकसभा लढवण्यास मनसेची तयारी। राज ठाकरेंनी आदेश दिल्यास कल्याण डोंबिवली लोकसभा लढेल। मनसे आमदार राजू पाटील यांचं विधान तर उद्धव ठाकरेंवरही टीका। कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघ कोणाची जहागिरी नाही, तो शिवसेनेचाच मतदारसंघ। इथे शिवसेनेचाच झेंडा फडकणार, डुप्लिकेट माल चालणार नाही। संजय राऊतांचा नाव न घेता शिंदेंवर हल्लाबोल। विजयाची शक्यता पाहून आम्ही उमेदवारी देऊ, अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। लोकसभेत महाविकास आघाडीमध्ये काही जागांची अदलाबदल होण्याचे अनिल देशमुखांसह वडेट्टीवारांचे संकेत। भंडारा गोंदिया लोकसभा लढण्यासाठी प्रफुल्ल पटेल शर्यतीत। भंडारा गोंदियात आपली ताकद दाखवली तर नक्कीच न्याय मिळेल, प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया। काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा शिंदे गटात जाण्याची शक्यता। दक्षिण मुंबईतून उमेदवारी मिळणार असल्याने मिलिंद देवरा नाराज असल्याची चर्चा। राष्ट्रीय समाज पक्षाला लोकसभेच्या 2 जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार। प्राथमिक चर्चा सुरू। रासपकडून माढा आणि परभणीच्या जागेची मागणी, सूत्रांची माहिती। केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंकडून विठ्ठल रुक्मिणी मंदिराची स्वच्छता। मोदींच्या आवाहनानंतर अनेकांकडून मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम।